पुढे खेळायचं आता? हो. तुमच्या खात्यात आता 20% आहेत. पुन्हा एकदा तुम्ही इथून 10% घेऊन जाऊ शकताय किंवा यापुढे खेळू शकताय. नाही खेळणार. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 8वा प्रश्न. देवदास या चित्रपटामध्ये देवदासचे आडनाव काय? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 बॅनर्जी, पर्याय क्रमांक 2 मुखर्जी, पर्याय क्रमांक 3 चॅटर्जी आणि पर्याय क्रमांक 4 गांगुली. पाहिलाय देवदास? हो. कुठला पाहिला? आत्ताचा की आत्ताचा. दिलीप कुमारचा? आत्ताचा पाहिला. काय कोणता पर्याय वाटतोय तुम्हाला? मला वाटतं गांगुली आहे. खात्री वाटते तेच असेल. शाहरुखचा पाहिला होता का तुम्ही आत्ता चित्रपट? मी तेच त्याचं नाव आठवायचा प्रयत्न करतोय. दिलीप कुमारचा नव्हता पाहिला? आणि सैगल साहेबांचा ऐकला होता की पाहिला होता? ऐकला होता. अच्छा. अजून एक देवदास आला होता माहितीये, देवडी या नावाने. माझा आणि पिक्चर्स असं फारसा संबंध नाही. बर, गांगुलीच करेल. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुखर्जी. पुन्हा एकदा तुमच्या खात्यातून 10% वजा झालेले आहेत. पुन्हा एकदा 2 संधी आहेत तुमच्या समोर. आत्ता तुमच्या खात्यात आहेत त्याच्या अर्धे घेऊन तुम्ही जाऊ शकताय किंवा पुढे खेळू शकताय. पण तुमचं एक उत्तर आता चुकलेलं आहे. हो. म्हणजे 50,000 घेऊन तुम्ही इथून जायचं की पुढे खेळायचं? खेळणार पुढे. खेळणार पुढे. प्रश्न बघेन मी. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 9वा प्रश्न. हिंदू पुराण कथांनुसार विष्णूचा 10वा अवतार कल्की याचे गुरु कोण असतील असं मानलं जातं? हा जर मी खेळला, समजा माझं उत्तर चुकीचं आलं तर तुम्हाला इथून काहीच न घेता जावं लागेल. आणि तुम्ही आत्ताच हा खेळ जर इथे सोडलात तर तुम्हाला 50,000 घेऊन जाता येईल. मी 50,000 घेऊन जाईल, कारण मला अजिबातच गॅरंटी नाही आहे. अजिबातच नाही आहे. म्हणजे तुम्ही आता खेळ सोडलेला आहे नक्की? हो. तुम्ही 50,000 घेऊन जाता एवढं नक्की? हो. ठीक आहे, तुमचं अभिनंदन, कारण आज तुम्ही इथून 50,000 रुपये घेऊन जात आहात. म्हणजे आज इथे तुमचा 50,000चा हप्ता बंद झालेला आहे. ठीक आहे. आणि तरीही या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर तुम्ही काय दिलं असतं? मी तुम्हाला पर्याय सांगते. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 व्यास, पर्याय क्रमांक 2 कृपाचार्य, पर्याय क्रमांक 3 हनुमान आणि पर्याय क्रमांक 4 परशुराम. परशुराम. का बरं? कल्की परशुराम. कल्की म्हणजे परशुसारखं असतं आणि त्याचा गुरु तो परशुराम आहे. माझ्या अंदाने हेच बरोबर असणार. आपण बघूया याचं योग्य उत्तर काय आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 परशुराम. खेळायला हवं होतं असं वाटत नाही का? झालं. एकदा वाचल्यानंतर मी थोडंसं हे केलेलं की ते दशावतार कसं होतं ते पर्याय पाहिल्यानंतर आपला नीट चित्र स्पष्ट होतं काय असू शकेल ते. ठीक आहे. रोहित देशपांडे आज आपल्या इथून घेऊन जात आहेत 50,000 रुपये. अभिनंदन, अभिनंदन. आपल्याबरोबर रोहित देशपांडे यांनी छान गप्पा मारल्या, ते छान खेळले आणि त्यांचा 50,000चा हप्ता बंद झाला. तुम्हाला तुमचा हप्ता बंद करायचा असेल तर या इथे आणि खेळा माझ्या बरोबर. प्युअर इट हप्ता बंद.